हॅलो नमस्कार, मी प्रथमेश। आज आपण आलो आहोत अहिल्यानगरमध्ये एका इतिहासाशी जोडल्या गेलेल्या एका स्पॉटवर। आज आपल्यासोबत आहे RJ सिद्धू, जे आपल्याला होस्ट करतायत आणि ही जागा एक्सप्लोर करायला मदत करतायत। याच्या आधी पण खूप वेळा आपण एक्सप्लोर केलेली आहे किंवा मी फिरलेलो आहे, हा पण फिरलेला आहे। पण ह्यावेळेस काहीतरी वेगळं। ह्याच्यासोबत जेव्हा पण मी जाईल कुठे, तर मला नवीन जागा बघायला, म्हणजे नवीन पॉईंट ऑफ व्ह्यूने जागा बघायला मिळते। म्हणून मी ह्याला घेऊन आलो आहे आज। तर आपण आलो आहोत सलाबत खान मकबऱ्याजवळ, आणि जर तुम्हाला माहिती वाचायची असेल तर पॉज करून वाचू घेऊ शकता। असा हा मस्त सनसेट दिसत होता इथून, आणि या सनसेट नंतर तुम्हाला बाकीची माहिती देतो। म्हणून आधी सनसेट दाखवला, कारण नंतर पूर्ण सूर्य मावळला जाईल, मग सनसेट दिसणार नाही। वा, हे पूर्ण या बाजूला जे दिसतंय, कॅमेऱ्यात माहित नाही दिसतंय की नाही, पण इकडे पूर्ण नगर सिटी आहे। भिंगारादी आणि त्याच्या पुढे नगर सिटी, अहिल्यानगर। माझ्या मते खूप लोकांचा हा एव्हरीडे इव्हनिंग स्पॉट आहे, इथे वॉकला यायचा किंवा बसायला यायचा। हाय, मी RJ सिद्धू, आणि आपण मागे बघताय सलाबत खानाची कबर, ज्याला नगरमध्ये नगरकर चांदबेबीचा महाल म्हणून ओळखतात। एक असा स्पॉट जो की रिव्हर स्पॉट म्हणून पण ओळखला जातो, जो की एक टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून पण ओळखला जातो, आणि एक हिस्टॉरिकल मॉन्युमेंट म्हणून सुद्धा ओळखलं जातं। सगळ्यात वरती तुम्ही बघू शकता 3 मजली आहे, आणि असं म्हणतात की वरती गेल्यानंतर काही स्पेशल व्ह्यू दिसतो। काय आहे तो स्पेशल व्ह्यू, थोड्याच वेळात सांगणार आहे परत। अशा अंधाऱ्या गुहेतून पायऱ्या चढत प्रत्येक फ्लोअरवर चालतच जावं लागतंय। इथं काही लिफ्ट सिस्टीम नाही, जशी आपण आता वापरतोय तशी। 10-15 पायऱ्या चढून शेवटी आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या मजल्यावरती, आणि तुम्हाला आता सिद्धेश माहिती देईलच। स्वतः मी फर्स्ट फ्लोअरवरती आहे, आणि तुम्ही बघू शकता पूर्ण नगर शहराचा व्ह्यू इथून आपल्याला दिसतोय। लांबपर्यंत नगर जिल्ह्यातली जितकी गावं आहेत तिथपर्यंत आपण बघू शकतो, आणि वरती अजून 2 पॉईंट आहेत, पण तिथे अजून आपल्याला जाता येत नाही, कारण तिथे एक दुर्बीण लावली आहे। त्या दुर्बिणीवरून लांबपर्यंतचा एक व्ह्यू आपल्याला दिसतो, जो की स्पेशल असणार आहे। सो या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतील। हे आहे चांदबेबीचा महाल, म्हणजेच सलाबत खानाची कबर। तर अशा प्रकारे आम्ही हा चांदबेबीचा महल किंवा सलाबत खानाची कबर बघून, आणि हा पॉईंटचा किंवा या व्ह्यूचा नजारा बघून एन्जॉय करून परत निघत आहोत, कारण शिट्ट्या तर वाजतायत बघा, तुम्हाला पण ऐकू येत असतीलच। आता बंद करायचा टाईम झालेला आहे यांचा, आणि हा एक छोटासा राऊंड अबाउट व्ह्यू तुमच्यासाठी। जे नावात आहे की सलाबत खानाची कबर, ती इथेच आहे मध्ये, पण खालच्या बेसमेंटला आहे, ती इथून दिसत नाही, खालून जावं लागते। हे जे समोर चौथारा दिसतोय, ह्याच्या खाली बरोबर गेट आहे, आणि तिथून आत जायला एंट्री आहे, पण सध्या लॉक आहे ते। ही बाईक घेतली मित्रांनी माझ्या।
GP. तर जास्त काय नाही आहे या पॉईंटवर बघण्यासारखं किंवा तुम्हाला माहिती देण्यासारखं. तुम्ही ही व्हिडिओमध्ये ते पॉज करून बघू शकता. सुरुवातीलाच आहे माहिती. आणि अशा प्रकारे एक संडे मस्त एन्जॉय करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आणि असेच नवनवीन स्पॉट्स किंवा नवनवीन जागा किंवा मी जे सध्या काम करतो आहे ते जर बघायला आवडत असेल तर ट्यून राहा. थँक्यू.